प्राजक्त तांडेल न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। ईडीकडून अटक होणार असल्याचा अंदाज संजय राऊत यांना 6 महिन्यांपूर्वीच आला होता। त्याबाबत संजय राऊतांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं होतं। राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपचे 2 नेते ईडीच्या माध्यमातून धमकी देत होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय। पाहूया। शिवसेना खासदार संजय राऊत 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात पोहोचले। ही वेळ आपल्यावर येणार असल्याचा अंदाज संजय राऊतांना आधीच आला होता। 6 महिन्यांपूर्वीच असं काही होणार असल्याची कल्पना संजय राऊतांनी राज्यसभेचे उपसभापती व्यंकय्या नायडूंना दिली होती। सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता आणि भाजपचे 2 नेते ईडीच्या कारवाईची धमकी देत होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला। मैंने इस बारे में जी 6 महीने पहले जी राज्यसभा के चेयरमैन वेंकैया नायडू जी को एक पत्र लिखकर पूरी जानकारी दी थी जी कि मेरे पर कैसा दबाव आ रहा है जी ठाकरे सरकार गिराने के लिए, अगर नहीं मैंने मदद की तो आपको अंदर डाल देंगे। इस प्रकार का मैंने 6 महीने पहले ही। कौन था ये व्यक्ति जिसने आपको ये कहा था? आज नाम का खुलासा कर दीजिए। आ जाएगा बीजेपी के 2 नेता। कौन नाम बता दीजिए। नहीं तो आपके ऊपर ईडी की कार्रवाई होगी। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामध्ये संजय राऊतांचा सिंहाचा वाटा होता। भाजपची मुख्यमंत्री पदाची आणि सरकारची संधी संजय राऊतांमुळे हुकली होती। त्यामुळे संजय राऊत भाजप नेत्यांच्या सातत्याने निशाण्यावर होते। मात्र दररोज सकाळी नित्यनेमानं पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत भाजप नेत्यांना पुरून उरत होते। दोन्ही बाजूकडून एकमेकांवर हल्ला करण्याची संधी सोडली जात नव्हती आणि त्यातच पत्राचाळीचा मुद्दा भाजपच्या हाती लागला। त्या मुद्द्याचा कायदेशीर उपयोग करून भाजपनं संजय राऊतांना अडकवण्याची संधी साधली। मात्र या संकटातही संजय राऊतांनी एक प्रकारे राजकीय संधी साधली। शिवसेना कमजोर होणार नाही आणि झुकणार नाही असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं। शिवसेना को कमजोर करने के लिए, लेकिन शिवसेना कमजोर नहीं होगी, महाराष्ट्र कमजोर नहीं होगा। दूसरी बात, संजय राउत झुकेगा नहीं, ना पार्टी छोड़ेगा, ना शिवसेना छोड़ेगा। राजकारणात शहकाट शह दिले जातात। राजकारणात कोणताच विजय किंवा पराभव हा शेवटचा नसतो। 2019 मध्ये संजय राऊतांनी मवियाचं सरकार आणून भाजपला मात दिली होती। आता ईडीनं कारवाई केल्यानं संजय राऊतांना एक प्रकारे चेकमेटच देण्यात आले। आता पुढच्या राजकारणात कोण कोणावर कशी मात करेल हे सांगता येत नाही, कारण मौका सबको मिलता है। आता पुढचा मौका कोणाचा असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर राज्यातल्या राजकारणानं पुन्हा भडका घेतलाय। सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार तोफा डागलेल्या आहेत। तर राज्यभरात शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी कारवाईच्या विरोधात आंदोलनं केली। एकंदरीतच राज्यात पेटलेला राजकीय वणवा लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानावर ईडीनं धाड टाकल्याची बातमी समजल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी राऊतांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली। निवासस्थानाबाहेर ठिय्या देत शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। तर दुसरीकडे राज्यभरातही शिवसैनिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरले। केंद्र आणि राज्य सरकारच्या दडपशाहीला शिवसेना घाबरणार नसल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं। तुम्ही मला जेव्हा प्रश्न विचारता त्यावेळेला न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप होतो आणि म्हणून त्याच्यावरती वारंवार स्वतः खासदार संजय राऊत यांनी रोज स्टेटमेंट केलेली आहेत, सांगितलेलं आहे, ते त्याला सामोरे जात आहेत। त्याच्यापेक्षा काही वेगळं भाष्य मी करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं। मला असं वाटतं की या सगळ्या विषयांवरती ते स्वतः समर्थपणाने मुकाबला करतायत आणि त्यांच्या वकिलांनी त्याच्यावरती भाष्य करणं योग्य राहील। ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये शासकीय यंत्रणांचा जो सुळसुळाट झालाय तो फक्त यांच्या दबावाला बळी न पडणाऱ्या लोकांवर होतोय हे मात्र स्पष्ट आहे। मुळामध्ये जर तुम्ही मागचे पण जराशे दाखले घेतला तर छगन भुजबळांना इतका त्रास दिला की ते जेलमध्ये राहिले, पण तेच छगन भुजबळ क्लीन चिट म्हणून बाहेर आले, न्यायालयाने नंतर दिलं। म्हणजे हा सगळा जो चाललाय देशात, महाराष्ट्रात,
ते सगळं आपण बघतोय. ईडी भाजपचा राजकारणातला साथीदार आहे. मराठी माणसाला त्यांना फक्त त्रास द्यायचा आहे, त्यांना राजकीय विरोधकांना खच्ची करायचं आहे. याच एका उद्देशाने ईडीचा कारभार आणि सीबीआयचा कारभार, इन्कम टॅक्सचा कारभार चालू आहे. शिवसेना आणि शिंदे गटातला संघर्ष शिगेला पोहोचलाय. शिंदे गटावर संजय राऊत त्वेषानं तुटून पडत होते. त्यामुळे संजय राऊतांवरच्या कारवाईनंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं. कर नाही त्याला डर कशाला असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांची चौकशी होऊ द्या. आणि बघा, ते तर म्हणालेत ना, मी काय केलेलं नाही, तर कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. त्यांची चौकशीला ते सामोरे जाणार बोलत होते. आज चौकशी होऊ द्या, त्याच्यातून काय पुढे येईल ते तुम्हाला कळेलच. कोणावर कारवाई होऊ लागली आणि दुसऱ्याने खुश व्हायचं असं कधी राजकारण नसतंय. माझ्या माहितीप्रमाणे जी काही असेल ती कारवाई कायद्यानुसार करू लागले आणि कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याच्या पुढे जाऊन काही ईडी करत असेल तर मग चूक आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप आहे, ज्या पद्धतीने त्यांची चौकशी, मला वाटतं अनेक त्याचे काही बाकीचे धागेदोरे त्यांना मिळालेले आहे आणि त्यानुसार ईडी कारवाई करू लागली. ईडीची फार मोठी आता चौकशी होते आणि त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी बसलेले आहेत. संजय राऊतांबद्दल काय म्हणा? याच्यावर मी काय कॉमेंट्स करणार कारवाई झालेली आहे, त्यांना अटक आहे. याच्यावर मी काही बोलणार नाही. बघू काय होतं पुढे जेव्हा केव्हा बोलायची संधी येईल तेव्हाच बोलले, आज नाही बोलणार. महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय राऊतांची पाठराखण केली आहे. केंद्रीय यंत्रणा भाजपच्या गुलाम झालेल्या असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीकडून देण्यात आली. तुम्हाला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये अनेक जणांना ईडीच्या नोटिसा वगैरे आलेल्या होत्या. वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. त्या मग इन्कम IT असेल, ईडी असेल, CBI असेल किंवा राज्य सरकारच्या ACB असेल, CID असेल, पोलीस क्राईम असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काही जर तक्रारी आल्या तर त्याच्याबद्दलची चौकशी करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीमध्ये आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडं पुन्हा पुन्हा का सारखे येतात, त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं राऊत साहेबच सांगू शकतात. नाही, ते अपेक्षित होतं खरं म्हणजे. आता आपण जिथे उभे आहोत या ठिकाणी किती वेळात गाडी पडलं मोजता येत नाही, एवढ्या वेळा गाडी या डिपार्टची त्या डिपार्टमेंट 2-3 वेळा मुंबईला काही. तर तो त्यांच्या त्या तपासाचा तो भाग आहे. बघा, एक पॉलिसी त्यांनी डिसाईड केलेली आहे की केंद्र सरकारच्या देश विकणाऱ्या धोरणाच्या आणि संविधानिक व्यवस्था संपुष्टात आणणाऱ्या सरकारच्या, नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात कोणी जो बोलेल त्याच्या विरोधात आम्ही केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करू, अशा पद्धतीचं एक धोरण जे इंग्रजांनी आणलं होतं त्याची अंमलबजावणी केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे. 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संजय राऊत आणि भाजप दरम्यान रोज चकमकी झडतायत. भाजपच्या नेत्यांवर संजय राऊत जोरदार हल्लाबोल करत असतात. मात्र आता संजय राऊत कारवाईच्या जाळ्यात अडकलेले आहेत आणि भाजपच्या नेत्यांनी ही संधी साधत राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय. तुम्ही अगर काहीच केलं नाही, तुम्ही त्या पत्राचाळ असेल किंवा अन्य घोटाळ्यामध्ये तुमचा काही संबंध नाही, तर तुम्ही 3-3 वेळा ईडीची चौकशी का चुकवतात? तुम्हाला अगर जे काही म्हणायचं आहे, तुम्हाला जे काही सत्य सांगायचं आहे, तुम्ही बाळासाहेबांच्या शपथा घेण्यापेक्षा तुम्ही जे सत्य आहे ते जाऊन ईडीला सांगितलं असतं तर आजची सकाळ खराब झाली नसती ना. कर नाही त्याला डर असण्याचं काय कारण? 3 दिवसापूर्वी जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांना बोलावलं त्यावेळेस ते का गेले नाहीत प्रश्नांची उत्तर द्यायला? सकाळ, दुपार, संध्याकाळ पत्रकार परिषदा घेण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ आहे, पण ईडीच्या गंभीर प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ नाही. 1200 करोड़ का पत्राचाल घोटाला हो, वसई नायगांव में जो यूनिटेड PSCL बिल्डर का घोटाला हो, माफियागिरी हो, लोगों को धमकियां देना, जेल में डालना, जिस प्रकार से
एनडीए सरकार ने महाराष्ट्र में भ्रष्टाचार का आतंक फैलाया था। अब संजय राउत को अपने भ्रष्टाचार का, माफियागिरी का, दादागिरी का हिसाब देना पड़ेगा। शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि भाजप यांच्यातला सामना आता दोन्ही बाजूंकडून अतिशय जोरदारपणे लढवला जातोय। ही राजकीय लढाई आक्रमकपणे लढवली जात असल्यानं आगामी काळात हा संघर्ष आणखी भीषण होत जाणार एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। अर्पिता मुखर्जी हिच्या घरात टाकलेल्या छाप्यातून मोठी माया हाती लागली। रोकड आणि सोन्यांचे दागिने पाहून तपास अधिकारी देखील चक्रावून गेले। नोटांचे इतके ढीग होते की त्यासाठी बँकांमधून नोटा मोजण्याच्या अनेक मशीन्स मागवाव्या लागल्या। पाहूयात। अर्पिताच्या घरात कुबेराचा खजिना, नोटांचा ढीग ईडीच्या हाती। अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरावरील छाप्यातून किती मोठी रोकड हाती लागले हे या पेट्यांवरून तुमच्या सहज लक्षात येईल। या पेट्यांमध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची बंडलं आहेत। ही रोकड नेण्यासाठी ईडीला अनेक ट्रंका मागवाव्या लागल्या। या ट्रकमध्ये सुरुवातीला फक्त 6 पेट्या ठेवण्यात आल्या होत्या, पण पुन्हा एकदा पहा, ही पहिली पेटी, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, खालती ठेवलेली ही 5वी आणि ही 6वी पेटी। ही रोकड मोजण्यासाठी ईडीला नोटा मोजण्याकरता 2 मशीन मागवावी लागली। आता या ट्रकमध्ये 7वी पेटी ठेवण्यात आली आहे, ही 8वी, ही 9वी, एवढंच नाही, ही 10वी, 11वी, ही 12वी, ही 13वी पेटी आणि आता ही शेवटची 14वी पेटी। यानंतर या पेट्यांची पुन्हा एकदा मोजणी करण्यात आली। अर्पिता मुखर्जी या पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थो चटर्जी यांच्या अतिशय जवळच्या म्हणून ओळखल्या जातात। शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चटर्जी यांच्या अटकेनंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची ईडीकडून झाडाझडती घ्यायला सुरुवात करण्यात आली। ईडीच्या पथकानं अर्पिताच्या बेलघरियातील घरातून ही सगळी संपत्ती जप्त केली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कोट्यावधींच्या रोख रकमेतील काही रक्कम अर्पिताच्या वॉर्डरोबमध्ये ठेवण्यात आली होती। अर्पिताच्या या दुसऱ्या घरातून 27 कोटी 90 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। तसंच या छाप्यात ईडीनं 4 कोटी 31 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने सुद्धा ताब्यात घेतले आहेत। यामध्ये 1 किलो वजनाच्या सोन्याच्या 3 विटा आणि 500 ग्रॅम वजनाची 6 कडी सुद्धा आहेत। सोन्याचं एक पेन सुद्धा ईडीच्या हाती लागलाय। खरं तर 23 जुलैला ईडीनं अर्पिताच्या कोलकाता इथल्या घरावर छापा घातला होता। या छाप्यात ईडीनं 21 कोटी 20 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली। दुसरा छापा 27 जुलैला बेलघरियातील फ्लॅटवर घातला। या छाप्यात ईडीच्या पथकानं 27 कोटी 90 लाख रुपये रोकड हस्तगत केली। या दोन्ही छाप्यातून जवळपास 49 कोटी 10 लाखांची रोख रक्कम ईडीच्या हाती लागली आहे। ही रोकड पाहून ईडीचे अधिकारी चक्रावून गेलेत। शिक्षक भरती घोटाळ्यात किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही। ईडी के सूत्र बता रहे हैं कि इस दूसरी रेड की टिप खुद अर्पिता ने उन्हें दी। गिरफ्तारी के बाद ईडी लगातार अर्पिता से पूछताछ कर रही थी, जिस दौरान वे टूटती चली गई और उसके बाद अर्पिता ने खुद ही ईडी के अधिकारियों से ये सवाल पूछा कि क्या कोई मेरे बेलघरिया के फ्लैट में गया था। यानंतर ईडीची टीम खऱ्या अर्थानं सक्रिय झाली। बुधवारी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या उपस्थितीत ईडीच्या टीमनं अर्पिताचा फ्लॅट उघडून आत प्रवेश केला आणि या फ्लॅटमधून जे घबाड जप्त करण्यात आलं ते देखील आपण पाहिलं। 2000 आणि 500च्या इतक्या नोटा होत्या की एखादी व्यक्ती त्या नोटा मोजायला लागली
तर त्याला कित्येक आठवडे लागतील. त्यामुळे ईडीच्या टीमनं कोट्यावधींच्या नोटा मोजण्यासाठी बँकेतून नोटा मोजण्याच्या 5 मशीन मागवल्या आणि मशीनच्या सहाय्यानं नोटा मोजल्यानंतर ती रक्कम 27,90,00,000 असल्याचं आढळलं. ही कोट्यावधींची रक्कम वॉर्डरोबमध्ये ठेवण्यात आली होती. या छाप्यात सोन्याची बिस्किटं, चांदीचे शिक्के, दागिने असं बरंच काही जप्त करण्यात आलं आणि आता या सगळ्याचाही तपास होतोय. ईडी की टीम जब अर्पिता के बेलघरिया वाले फ्लैट में पहुंची तो उन्हें एक चौंकाने वाली जानकारी मिली. अर्पिता के फ्लैट से एक तरफ तो करोड़ों रुपए निकल रहे थे, दूसरी तरफ उन्होंने कई महीनों से अपने फ्लैट का मेंटेनेंस तक नहीं जमा किया था. अर्पिताच्या घरात कोट्यावधींची रक्कम सापडली, मात्र रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनची अवघी 12,000ची फी अर्पितानं थकवल्याचंही समोर आलं. त्या थकबाकीची नोटीस सुद्धा सोसायटीत लावण्यात आली होती. तसंच मेंटेनन्सचे 60,000 रुपये सुद्धा अर्पितानं भरले नव्हते. घरातल्या पैशांची मोजदाद करता येत नाही अशी स्थिती. पण तसं असतानाही सोसायटीचा मेंटेनन्स भरण्याची तसदी अर्पितानं घेतली नाही. अर्पितानं सोसायटीचा हिशोब केला नाही, मात्र नियतीनं अर्पिताचा सगळा हिशोब करायला सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरांमध्ये देखील कुबेराचा खजिना सापडलाय. इतका पैसा की डोळे उघडेच राहतील. मात्र हा सर्व पैसा पार्थ चॅटर्जीचा असल्याचा दावा अर्पितानं केलाय. ज्या रूममध्ये पैसा होता त्या रूममध्ये जाण्याची परवानगी नव्हती असं देखील अर्पितानं सांगितलंय. बावीस आणि 23 जुलैच्या आधी या कोट्यावधींच्या नोटांवर अर्पिताचं राज्य होतं. अर्पिताच्या कोलकाता आणि बेलघरियातल्या घरांमध्ये कोट्यावधींची रोकड ठेवण्यात आली होती. ही रक्कम फ्लॅटच्या वॉर्डरोबमध्ये नव्हे तर अर्पिताच्या बेडरूममध्ये ठेवली होती. मात्र 22 आणि 23 जुलैला कोलकातामध्ये ईडीच्या छाप्यानंतर अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या ग्लॅमरस आयुष्यानं नवं वळण घेतलं. अटकेनंतर अर्पिता जेव्हा जेव्हा कॅमेऱ्यासमोर आली त्यावेळी ती प्रचंड थकलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावरील रंगच उडालेत आणि तिच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्टपणे दिसत होती. ईडी सूत्रों की माने तो ईडी के पूछताछ में अर्पिता लगातार टूटती जा रही हैं. यही कारण है कि ईडी के हाथ इस मामले में अहम सुराग लग रहे हैं. त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो की अर्पिता या सर्व पैशांचं रहस्य उघड करेल का? अर्पिता या प्रकरणी माफीची साक्षीदार होईल का? पार्थ चॅटर्जीच्या सर्व रहस्यांचा अर्पिता पर्दाफाश करेल का? हे प्रश्न आता निर्माण झालेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसात समोर येतीलच. मात्र ईडीच्या सूत्रांकडून जी माहिती मिळते ती अत्यंत धक्कादायक अशी आहे. ईडीच्या सूत्रांनुसार अर्पिता बुधवार रात्रीपासून रडत होती. बुधवारी रात्री अर्पिता बरीच उशिरा झोपली. एवढंच नाही तर ईडीच्या सूत्रांनुसार छापेमारीत जप्त केलेल्या रकमेबाबतच्या चौकशीत अर्पितानं सांगितलं की पैसे पार्थ चॅटर्जींचे आहेत. पार्थ यांची माणसंच पैसे आणून ठेवत होते. मला त्या रूममध्ये जाऊ देत नव्हते. मी निर्दोष आहे. मला या संदर्भात काहीच माहित नाही. ज्या रकमेबाबत अनभिज्ञ असल्याचं अर्पिता सांगते त्यात तिची भागीदारी किती होती हे चौकशी अंतीच समोर येणार आहे. पण ईडीनं अर्पिताच्या बेलघारीतील घरात टाकलेल्या छाप्यात किती सोनं मिळालं आता ते देखील पहा. हे अर्पिताच्या घरातील कपाटात मिळालेलं सोनं आहे. कपाटातील ड्रॉअरमध्ये सोन्याचे बिस्किट आणि सोन्याचे कडे दिसतायत. या छापेमारीत अर्पिताच्या बेलघारीतील घरात 4,31,00,000 रुपयांचं सोनं मिळालंय. एवढंच नाही तर ईडीनं अर्पिता विरोधात कारवाई करत तिची 3 बँक खाती गोठवलेली आहेत. या 3 खात्यांमध्ये 2,20,00,000 रक्कम असल्याचं सांगितलं जातं. अर्पिताच्या घरातून 1-1 किलोच्या 3 सोन्याच्या विटा मिळाल्यात.
अर्धा किलो सोन्याच्या 6 वेगवेगळ्या बांगड्या देखील मिळालेल्या आहेत. अर्पिताच्या घरातून सोन्याचा एक पेन देखील मिळाला आहे. एकंदरीतच कोट्यावधींच्या संपत्तीचा हा खेळ एवढ्यावरच थांबणारा नाहीये. जशी चौकशी होत जाईल तशी नवनव्या रहस्यांचा उलगडा होणार आहे आणि यातूनच कोट्यावधी रुपयांच्या हेराफेरीचा भांडाफोड देखील होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.